नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत ब्रोकोलीची मस्त अशी रेसिपी करणार आहोत। आपल्या घरात जर लहान मुलं असतील आणि ते ब्रोकोली खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने जर रेसिपी बनवून दिली तर ते निश्चितच खातील। आता आपल्याला माहिती आहे की ब्रोकोलीमध्ये लोह आहे, पोटॅशियम आहे आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ब्रोकोली खूप आवश्यक असते। तर आता आपण ब्रोकोलीची रेसिपी पाहून घेऊया। आता इथे मी ब्रोकोली घेतलेली आहे। ही ब्रोकोली आहे ते आपल्याला गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायची आहे। थोडा वेळ तिला आपण उकडू देणार आहोत। आता इथे ही उकडून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये तिची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे आपली पेस्ट तयार करून झालेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण 4 चमचे गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि 1 चमचा रवा टाकणार आहोत। पोह्यांचा जो चमचा असतो त्या मापाने मी घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे। आणि त्यानंतर थोडे तिखट टाकलेले आहे। मी अर्धा चमचा तिखट टाकलेले आहे। त्यानंतर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार त्यात पाणी टाकायचे आहे। आता इथे आपण थोडेसे पाणी टाकून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। जसं आपण वड्यांचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने ते आपल्याला भिजवायचे आहे। म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल पण भिजवायचे नाहीये। आता इथे मी सुरुवातीला चमच्यावरती वडे पाडून घेत आहे। हातावर देखील आपण वडे तयार करू शकतो किंवा आपण कागद जरी घेतला प्लास्टिकचा त्याच्यावर देखील आपल्याला वडे करता येऊ शकतात किंवा कापडावर पण आपण वडे तयार करतो। मी इथे चमच्यावर करून दाखवत आहे। त्यानंतर काही वडे मी हातावरच थापलेले आहेत। फक्त ज्यांना तेलात वडे सोडताना भीती वाटत असेल त्यांनी चमच्यावर जरी सोडले, असे चमच्यावर तयार करून तरी छान तयार होतात। अशा पद्धतीने आपण सर्व वडे काढून घेणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता की एकदम मस्त असे वडे झालेले आहेत। मधून एकदम नरम असे वडे होतात। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।